प्रकरणाविषयीची SIT चौकशी सध्या सुरू असल्याचं पाहण्यास मिळत आहे। गेल्या अनेक दिवसापासून सर्वांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती आज समोर आल्याचं पाहण्यास मिळत आहे। कारण जर पाहिलं तर रुपाली चाकणकर यांची अखेर SIT चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे। गेल्या 4 तासापासून SIT मार्फत रुपाली चाकणकर यांची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे आता रुपाली चाकणकर ह्या चांगल्याच अडचणीत आल्या होत्या। याचबरोबर आता रुपाली चाकणकर यांची SIT चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात होती। या अगोदर SIT चौकशी करण्यासाठी रुपाली चाकणकर यांच्याकडून नकार देखील देण्यात आल्याचं आपण पाहिलेलं होतं, परंतु आता अखेर शेवटी रुपाली चाकणकर यांची SIT कडून कसून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर येत असून तब्बल 4 तासापेक्षा अधिक काळ लोटला आहे। त्यामध्ये आता रुपाली चाकणकर यांची चौकशी सुरू असल्याचं समोर येत आहे। नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाचा देखील राजीनामा जो आहे तो रुपाली चाकणकर यांना द्यावा लागला होता। त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांची या खरात प्रकरणाविषयीची कसून चौकशी जी आहे ती SIT मार्फत आज केली जात आहे। गेल्या 4 तासापेक्षा अधिकचा तास लोटला असून या प्रकरणाची कसून जी चौकशी आहे ती रुपाली चाकणकर यांची केली जात आहे। 17 मार्च रोजी अशोक खरात यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली। त्यानंतर 18 मार्च रोजी अशोक खरात यांना अखेर अटक करण्यात आली। त्यानंतर अशोक खरात यांची जी संस्था आहे या संस्थेच्या सदस्यपदी रुपाली चाकणकर असल्यामुळे सर्वांच्याच टार्गेटवर रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या राहिल्याचं आपण पाहिलेलं आहे। अशोक खरात यांनी महिलेवर कशा पद्धतीने अत्याचार केलेले आहेत याचे जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या सर्वांच्याच टार्गेटवर राहिल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी आपल्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं देखील आपण पाहिलं। त्यानंतर अजित पवार गटाच्या त्या महिला प्रदेश अध्यक्षपदी विराजमान होत्या, त्या देखील पदाचा त्यांनी राजीनामा थेट उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्राताई पवार यांच्याकडे दिल्याचं आपण पाहिलं। त्यानंतर रुपाली चाकणकर यांची SIT मार्फत कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली जात होती। गेल्या अनेक दिवसापासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती गोष्ट आज समोर आली असून सध्या रुपाली चाकणकर यांची खरात प्रकरणाविषयी SIT कडून कसून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे। गेल्या 4 तासापेक्षा अधिकचा काळ लोटलेला आहे आणि रुपाली चाकणकर जे आहेत त्यांची या प्रकरणाविषयी चौकशी केली जात आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे कशा पद्धतीचे संबंध होते याविषयीचे काही फोटो जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महिलेवर ज्या अशोक खरात यांनी अत्याचार केले अत्याचाराचे जे व्हिडिओ आहेत ते प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून अशोक खरात व रुपाली चाकणकर यांच्या विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर रुपाली चाकणकर यांना आपल्या दोन्ही अध्यक्षपदाचा राजीनामा देखील द्यावा लागल्याचं आपण पाहिलेलं आहे। आणि त्यानंतर काही काळ जो आहे तो रुपाली चाकणकर यांना अनेकांनी टार्गेट केल्याचं आपण पाहिलेलं आहे। अशोक खरात सारख्या व्यक्तींना हे राजकीय व्यक्ती पाठबळ देत असल्याचा आरोप जो आहे तो सातत्याने रुपाली चाकणकर यांच्यावर केला जात होता। महिलांना अत्याचार प्रकरणाला बळी पडण्यासाठी रुपाली चाकणकरांचाच हात असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया उमटत असल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। आज जर पाहिलं तर अशोक खरात यांना अटक होऊन जवळपास 1 महिन्यापेक्षा अधिकचा काळ लोटला असला तरी मात्र त्यानंतर आता SIT मार्फत रुपाली चाकणकर जे आहेत त्यांची कसून चौकशी होत असल्याचं आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे। गेल्या 4 तासापासून रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या अशोक खरात प्रकरणाविषयी SIT मार्फत त्यांची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। या चौकशीतून आता काय खुलासे होत आहेत हे देखील लवकरच समोर येणार आहे। याविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।